नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. महाराष्ट्र कृषी विभागात जवळपास 8,953 म्हणजेच तुम्ही जर सुमारे पाहिलं तर 9,000 जागा रिक्त पाहायला मिळतात. तर या पदांची जाहिरात कधी येऊ शकते आणि कोणकोणती पदं आपल्याला रिक्त पाहायला मिळतात, कोणत्या प्रवर्गाची पद आपल्याला रिक्त पाहायला मिळतात, या सर्वांविषयी माहिती घेणार आहोत. ही माहिती फार इम्पॉर्टंट असते मित्रांनो, कारण की ज्यावेळी आपल्याला कळेल की रिक्त जागा खाली आहेत त्याच वेळी आपण विविध लोकप्रतिनिधींना भेटून त्यांना समजून सांगू शकतो की या विभागात इतकी पद रिक्त आहेत आणि त्यावेळी आपल्याला हा रेफरन्स जो आहे तर तो देता येतो. म्हणून ही माहिती आपल्यासाठी इम्पॉर्टंट ठरते मित्रांनो. बघा, आजच्याच देशोन्नती या पेपरमध्ये याच्याविषयी माहिती आलेली आहे. राज्याचा दूरकरी असलेल्या कृषी विभागात 8,953 पदं रिक्त. तुम्ही पाहिलं असेल, नुकतंच पूर परिस्थितीमुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्यांचा पंचनामा करायचंय, त्यांना मदत द्यायची. परंतु ही मदत देण्यासाठी शासन जेव्हा घोषणा करतं तर ऍक्च्युअल काम करण्यासाठी कर्मचारी जे आहेत तर ते आवश्यक असतात. ग्राउंड लेवलचे कर्मचारी, त्यांना मान्यता देणारे वरचे क्लास 1 चे ऑफिसर, क्लास 2 चे ऑफिसर, क्लास 3 चे ऑफिसर, या सगळ्यांची कृषी विभागाला गरज असते. पण हेच जर नसतील तर कृषीची कामं कशा पद्धतीने होतील आणि शेतकऱ्यांना देखील त्यांची भरपाई जी आहे तर ती कशा पद्धतीने मिळेल तर हे आपल्याला इथं कळू शकते मित्रांनो. कृषी सेवक आणि कृषी सहाय्यक या पदांच्या टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल या प्लस इंटिग्रेटेड बॅच जे आहेत तर ते आपण इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर लॉन्च केले मित्रांनो. ही लाईव्ह स्वरूपाची बॅच होती. तर याच्यामध्ये ऑलरेडी काही लाईव्ह लेक्चर्स आहेत. तुम्हाला आता बाकीचे जे असतील आधीचे तर ते देखील रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. याच्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. आणखी काही माहिती पाहिजे असेल तर आमच्या प्रतिनिधींना तुम्ही कॉल करू शकतात. आणि सध्या बॅच परचेस करायचा सगळ्यात बेस्ट प्लेस आहे, कारण की दिवाळी निमित्त आपण आपल्या सर्व कोर्सेसवर 20% सूट दिलेली आहे. तिथं तुम्हाला डायरेक्टली दिवाळी कोड हा बघायला मिळणार आहे. म्हणून तुम्ही आजच हे बॅच जे आहे तर ती जॉईन करू शकतात. चला बघूया या कृषी विभागातील रिक्त पदांचा सारांश. आता ही जी बातमी आलेली आहे ना तर हीच बातमी मी तुम्हाला आता पूर्ण वाचून नाही दाखवत, मी तुम्हाला फक्त एक तर समरी टाईप मध्ये सांगतो. बघा, सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत राज्याच्या कृषी विभागात 8,953 पद रिक्त आहेत. ही संख्या जर पाहिली तर टोटल म्हणजे 100 पैकी 33 पद रिक्त आहेत, म्हणजे 33% जागा या विभागात रिक्त आहेत. नियमानुसार कोणत्याही विभागात 80% जागा ज्या आहेत तर त्या भरल्या पाहिजे, फक्त 20% इथं रिकाम्या पाहिजे. पण पाहिलं तर ऑलरेडी 13% एक्स्ट्रा आपल्याला जागा इथं रिक्त पाहायला मिळतात. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर पद रिक्त असल्याने विभाग आपला कारभार कसा चालवतोय तर हाच एक महत्वाचा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे. सगळ्यात आधी जर आपण क्लास 1 चे पाहिले तर क्लास 1 मध्ये म्हणजे एकदम सुप्रीम लेवलचे आणि जे पॉलिसी ठरवतात असे अधिकारी येतात आणि याच अधिकाऱ्याचे जवळपास 25% पद रिक्त आहेत मित्रांनो. किती? 25% पद रिक्त आहेत. संचालक याचे 5 पैकी 3 पद रिक्त आहेत, फक्त 2च भरले गेलेत. म्हणजे महत्वाच्या धोरणांचा ठरवणाऱ्या पदांवर 60% वॅकन्सी आपल्याला पाहायला मिळते. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे 36% प्रशासकीय अधिकारीची निवडच झालेली नाही. अधीक्षक कृषी अधिकारी 13 जागा रिक्त आहेत. याचा अर्थ 13 जिल्ह्यांमध्ये कृषी विभागाला पूर्णपणे कारभारीच नाही आहे. उदाहरणार्थ शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रभारीच्या भरोश्यावर चालू आहे, म्हणजे तिथं कृषी अधीक्षक हे पदच भरलेले नाही आहे. एकूण गट अच्या या 25% पद आपल्याला इथं रिक्त जे आहेत तर ते पाहायला मिळतात. दुसरं, गट ब संवर्गात पाहिलं तर धोरणांची अंमलबजावणी करणारे अधिकारी म्हणजे वरचे क्लास 1 चे पॉलिसी ठरवतात आणि क्लास बी वाले त्याची अंमलबजावणी करणार. याच्यामध्ये जर पाहिलं जवळपास 23% पद आपल्याला रिक्त पाहायला मिळतात. एकूण गट ब या गटात 23% पद रिक्त आहेत. कृषी सेवा गट ब 129 जागा रिक्त आहेत. कृषी अधिकारीच्या 432 जागा रिक्त आहेत. स्वीय सहाय्यक याच्या तर 100% जागा रिक्त आहेत. एकही जागा याची आतापर्यंत भरली गेलेली नाही. त्याच्यानंतर गट क ज्याचा प्रत्यक्ष शेतकरीशी संपर्क असतो आणि जो खऱ्या अर्थाने फील्डवर जाऊन योजनांची अंमलबजावणी करतो असा हा गट क चा कर्मचारी असतो. याच्यामध्ये प्रचंड रिक्तता आपल्याला इथं पाहायला मिळते. बघा, हा गट प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्याची जबाबदारी घेतो. कृषी सहाय्यक ज्या पदासाठी खूप क्रेज आहे याच्या 1431 जागा रिक्त आहेत मित्रांनो. किती? 1431 पद रिक्त आहेत. अनुरेखक ट्रेसर ज्याला म्हणतो याचे 98% पद ही भरली गेलेली नाही. हे कर्मचारी शेतकऱ्यांच्या थेट संपर्कात राहून डेटा गोळा करण्याचे महत्वाचे टेक्निकल काम करत असतात आणि याचे 98% पद रिक्त आहेत मित्रांनो. आरेखक ड्राफ्ट्समॅन याचे 88% पद रिक्त आहेत. लघुलेखक उच्च श्रेणीचे 39% आणि निम्न श्रेणीची 70% जागा रिक्त आहेत. वाहन चालकाच्या 78% जागा रिक्त आहेत आणि सहाय्यक ग्रंथपाल तर याची खुर्ची अजून भरली गेली नाही, तर सगळं खालीच आपल्याला इथं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारीमध्ये पाहिलं तर सर्वाधिक 72% जागा आपल्याला इथं रिक्त पाहायला मिळतात. या विभागाला शिपाई, टिलर ऑपरेटर, स्वच्छक, माळी, रोपपाळा मदतनीस
शाळा सहाय्यक अशा पद नसल्याचे दर्शवतं. गट क मध्ये 72%, गट ड मध्ये 72% जागा रिक्त आहेत. रिकाम्या जागांची संख्या जर पाहिली तर 2952 एवढ्या रिकाम्या जागा पाहायला मिळतात. टिलर ऑपरेटरची तर एकही जागा भरलेली नाही, म्हणजे 100% जागा ही आपल्याला रिक्त पाहायला मिळतात. आता हा संपूर्ण चार्ट आहे. हा चार्ट तुम्ही व्यवस्थित पद्धतीने वाटल्यास मी थोडं बाजूला होऊन जातो, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही याची माहिती जी आहे तर तुम्ही जेव्हा लोकप्रतिनिधींना भेटणार तर ही माहिती तुम्ही नक्की दिली पाहिजे. बघा, क्लास 1 ची मंजूर पद आहे 284, किती भरले 214, म्हणजे 72 जागा रिक्त आहेत. किती टक्के म्हणजे पर्सेंटेजने काढलं तर 25% जागा रिक्त आहेत. ग्रुप बी मध्ये 2557 जागा मंजूर आहेत, म्हणजे त्याच्यापैकी 1959 1959 जागा भरलेल्या आहेत. 598 जागा रिक्त आहेत, 23% वॅकन्सी. गट क मध्ये 20,543 जागा मंजूर आहेत, त्याच्यापैकी फक्त 15,212 भरलेले, जवळपास 5,331 जागा रिक्त आहेत गट क. आणि हा सगळ्यात महत्वाचा संवर्ग असतो, 26% जागा रिक्त आहेत. 4118 याचे 1166 पद ही भरली गेलेली आहेत, त्याच्यापैकी 2952 पद रिक्त आहेत, याची 72% जागा आहेत. पण गट ड वर आपण आता अवलंबून राहू शकत नाही, कारण की गट ड च्या GR मध्ये जाता गट ड ची पदे हे आउटसोर्सिंगने म्हणजे कंत्राटी स्वरूपाने भरण्याचं ठरवलेले शासनाने. पण आपल्यासाठी जे मेन आहे तर ते गट क मध्ये मोठ्या प्रमाणावर वॅकन्सी, म्हणजे आगामी काळात जर आपण व्यवस्थित पद्धतीने मागणी केली तर कृषी सहाय्यकच्या आणि बाकी देखील गट क च्या जागा आणि गट ब च्या जागा ज्या MPSC कृषी सेवा माध्यमात भरल्या जातात तर त्या देखील आपल्याला आगामी काळात त्यांची जाहिरात जी आहे तर ती पाहायला मिळणार आहे. आता मी तुम्हाला जे जे काही पदाचं सांगितलं तर ते एका समरी टाइप मध्ये हा टेबल आहे, तर हा पण टेबल तुम्ही सेव्ह करून ठेवू शकतात मित्रांनो. आणि कृषी सहाय्यकच्या पद आपल्याला कळले की इथं मोठ्या प्रमाणावर जागा ज्या आहेत तर त्या रिक्त आहेत, आणि याच्यासाठीच तुम्ही आत्तापासून जे आहे तो तुमची तयारी केली पाहिजे. याच्यासाठी टेक्निकल कृषीचा टेक्निकल घटक आणि नॉन टेक्निकल घटक महाराष्ट्रातील सर्वात टॉपच्या फॅकल्टी तुम्हाला इथं मार्गदर्शन करणार आहेत, तर म्हणून तुम्ही ही बॅच जी आहे तर ते अवश्य जॉईन करू शकतात. आणि कृषी संदर्भातल्या सगळ्या काही अपडेट्स असतील ना मित्रांनो, तुम्हाला आपल्या इग्नाइट ॲग्रिकॉस या महाराष्ट्रातल्या नंबर 1 चॅनलला बघायला मिळणार आहे, म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.